आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मार्च 2024 या महिन्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। मेष राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये प्रकृतीमध्ये उत्तरार्ध कालात थोडा त्रास दिसून येतो। त्या उत्तरार्धामध्ये थोडेसे अपघाताचे योग बारीक सारीक दिसतात। म्हणजे सहज चालताना सुद्धा पाय मुरगळला किंवा सँडल्स मोठ्या घालून जे चालतात त्यांना पायाचे सँडलवरनं बॅलन्स गेला, अशा प्रकारे अपघात होण्याची संभावना यामध्ये दिसून येते। प्रकृतीसाठी त्यांनी सांभाळायला हवं आणि त्या अपघातांपासून आपण दूर राहायला हवं। विशेषतः ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तींना आपण स्वतःच्या चुकीमुळे अपघात न होता लोकांच्या चुकीमुळे आपल्याला अपघात होण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे आपण थोडी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रवासामध्ये विशेष करून आपल्याकडे स्वतःकडे जास्त लक्ष द्यावं, म्हणजे तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टींपासून विश्राम मिळेल। मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, या काळामध्ये या महिन्यामध्ये वक्तृत्वामध्ये मेष राशींचा प्रभाव राहील। वक्तृत्वामधून काही त्यांना ऊर्जा मिळेल, काही बक्षिसं किंवा असे काही जर त्यांच्या स्पर्धा वगैरे असतील किंवा विशेष निमंत्रित म्हणून कुठे काही भाषण द्यायचं असेल तर आपण त्या सभेवर चांगली छाप पाडू शकता, असं मेष राशींच्या व्यक्तींना दिसून येतं। मेष राशींच्या व्यक्तींना असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण करीत असलेल्या उद्योगधंद्यामध्ये डायरेक्ट अडथळे नाही पण इनडायरेक्ट अडथळे येण्याची शक्यता दिसते। म्हणजे आपलं निगेटिव्ह कॅनव्हासिंग कोणीतरी करणे, याबद्दल आपण जास्त जागरूक राहायला हवं। पूर्वी तुमचा अनुभव जर कोणाला पसंत पडला नसेल तर ती व्यक्ती चौथ्या व्यक्तीला असं काहीतरी निगेटिव्ह इनपुट देऊ शकते। या बाबतीत तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये किंवा उद्योगामध्ये सावधगिरी बाळगायला हवी। ज्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत, विशेषतः पुरुष किंवा स्त्री, या लोकांनी आपल्या कामामध्ये नेहमीप्रमाणेच लक्ष केंद्रित ठेवायला हवं, कारण या कामामध्ये चढाओढ खूप असेल। म्हणजे तुमच्या बरोबरीच्या लोकांना सुद्धा भरपूर काम असेल, त्याप्रमाणे जास्त काम जो करेल त्याला वाहवा मिळणं हे अपेक्षित आहे। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त तुमचा आउटपुट देण्याचा प्रयत्न करा नोकरदार लोकांनी। लघु उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की साधारण पैसे जास्त कोणाकडे पेंडिंग ठेवू नका, कारण कालावधी असा आहे की जर कोणाकडून पैसे येणं तुम्हाला असेल आणि त्यांनी समजा सांगितलं की आत्ता मी फक्त टोकन देतो बाकीची अमाऊंट नंतर देईन, तर त्यामध्ये धोका आहे। म्हणजे ते पैसे वेळेवर मिळतीलच आणि पूर्ण मिळतीलच अशी शाश्वती देऊ शकत नाही। म्हणून शक्यतो हिशोबामध्ये कडक राहा। जे काही काम केलं आहे त्याचे पैसे चोख आणि वेळच्या वेळी घ्या, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो। मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्या व्यक्ती अभ्यास करतायत किंवा उच्च अभ्यास घेत आहेत त्यांना या महिन्यामध्ये अभ्यासामध्ये थोडं लक्ष केंद्रित जास्त करावं लागेल। मौखिक परीक्षा वगैरे त्यांना किंवा असेसमेंट वगैरे जे असतील त्यामध्ये ते लिहिल्या पास होतील, पण पाठांतर करणे किंवा एखादी गोष्ट तोंडी परीक्षा जी असते ती सुद्धा ठीक जाईल। लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे। कौटुंबिक बाबतीत मेष राशींच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे की साधारणपणे या महिन्यात आर्थिक वातावरण तुमचं वरखाली राहील। म्हणजे येणारच नाही संपत्ती असं नाही आहे, वेळच्या वेळी येतीलही, पण आलेल्या व्यक्तीला त्या द्रव्याला खर्च करण्याचे मार्गसुद्धा तेवढेच तुमच्याकडे तयार असतील। योग्य जे काही असेल ते खर्च करायला हरकतच नाही, पण बाकीचे
जर तुम्ही साठवून ठेवण्याचा किंवा सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केलात तर ते निश्चित तुम्हाला कामाला येतील. कारण जे द्रव्य झालेलं, जे खर्च झालेलं द्रव्य आहे ते पुन्हा येत नसतं. म्हणून शक्यतो खर्च करण्यापूर्वी त्याबद्दल विचार करा, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर काही लोकांच्या एखाद्या हट्टापायी तुम्हाला काही द्रव्य कुटुंबातला खर्च करावा लागेल. म्हणजे कधी लहान मुलं असतात, कधी अति वयस्कर मोठी माणसं असतात, त्यांनासुद्धा एखाद्या गोष्टीची जर आवश्यकता असेल तर त्यांच्या हट्टासाठी तुम्हाला ते पूर्ण करावे लागेल. आणि ते करत असताना अजिबात मनात संदेह बाळगू नका, कारण ते शेवटी त्याचं समाधान आहे, म्हणून ते तुम्ही करायला काहीच हरकत नाही. साधारणपणे गुप्त शत्रूंचा त्रास तुम्हाला थोडा या महिन्यात जाणवतो. शत्रूमध्ये गुप्त शत्रू, हितशत्रू आणि शत्रू अशा 3 कॅटेगरी कराव्या लागतात. तर तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास दिसून येतो. म्हणजे नेमकी शत्रू कोण हेच तुम्हाला कळायला कठीण जाईल. म्हणून या कारणासाठी तुम्ही आमच्या ॲपवर उपलब्ध असलेलं विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं रोज संध्याकाळी एकदा वाचन करा. म्हणजे गुप्त शत्रूंची पीडा तुम्हाला होणार नाही याची खात्री आहे. न विसरता संध्याकाळच्या वेळी वाचन करावं. मेषराशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की तुमचं आलेलं उत्पन्न जे आहे ते कामातूनच येणार. तुम्ही करत असलेलं काम जे आहे, तुमची मेहनत जी आहे, त्या मेहनतीतच उत्पन्न तुम्हाला या महिन्यात येणार आहे. अन्य काही मार्ग या महिन्यात दिसत नाही आहे. पण ते सुद्धा तुम्हाला योग्य तेवढं आणि सफिशियंट असेल याची खात्री आहे. म्हणून तुम्ही त्याबद्दल काळजी करू नये. फक्त त्याचा विनियोग जो आहे तो ठरवून करावा, एवढीच मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. लग्न ठरत असणारे किंवा इच्छुक असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना जर आपल्या कुटुंबाला आवडेल किंवा साजेल अशी जर व्यक्ती निवडायची असेल तर त्यांना मी असं सांगू इच्छितो की तुमच्या धर्माच्या पलीकडे सुद्धा काही तुम्हाला प्रपोजल येतील. पण ते तुमच्याकडून ॲक्सेप्टेबल असेल तरच पुढे जा, अन्यथा पुढे जाऊ नका, कारण त्यातून मग दुःख होण्याची शक्यता मला या ठिकाणी दिसून येते. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.